कहानी के सभी पात्र एवं घटनाएं काल्पनिक हैं। इनका किसी भी व्यक्ति या घटना से कोई संबंध नहीं है और उनकी समानता पूरी तरीके से संजोग है। फिल्म के निर्माता किसी भी तरीके से किसी इंसान या किसी समुदाय, स्थान, जाति, धर्म, संस्था या व्यवसाय से जुड़े लोगों को बुरी तरीके से पेश करना, उनकी भावना को ठेस पहुंचाने का या उनका अपमान करने का इरादा नहीं रखते हैं। सारे सारे गरे ग म ग म प म प ग म प ध नि सा नि सा सारे ग म प ध नि सा नि सा. आई, मी शेतात जाऊन येतो. शेतातली भरपूर कामं बाकी राहिलेत. होय बाळा, जा. शेतात काय भाजीपाला असेल ते घेऊन ये. लवकर ये. बाई, नमस्कार भाई. राजू, जी भाई. ते आपली हिशोबाची फाईल घेऊन येतो जी भाई. आणि चहा पण घेऊन येतात. लगेच घेऊन आलो भाई. भाई. काय
या महिन्यात लई हिशोबात गपलत दिसती. असे कामं करता का तुम्ही? अरे जा सांगितलं होतं ना तुला. राजू नमस्कार. अरे बरं झालं तू आला. तू काय कर, हे सगळे पैसे वसूल कर. ह्यांच्याकडून काय ते काम होत नाही. आणि तुझं का असेल ते कमिशन घे. जमल ना तुला? भरपूर बिलं बाकी हो का? आता काय सांगायचं, चालते लोक टायमावर घेतात, पैसे देत नाहीत राव. करतो मी सगळं. तुम्ही काय टेन्शन घ्या. सगळे बिलं वसूल झाले पाहिजे. होईल ना? चहा घेणार? अरे कुठे चहा अजून? राजू नालायकांनो, एक काम धडवत नाही तुमच्याकडून. एवढा उशीर असतो का रे? काली त्या गण्याच्या बायकून दिले का रे पैसे? हो बाई, त्या बाईच्या घरी कधी पण गेलं ना, पैसेच नाही म्हणते ती. हाकलून लावते आम्हाला डायरेक्ट ती. आता मलाच जावं लागन आणि उचलून आणावं लागन तिला. बाई, हे काम कशाला तुम्ही करता? मी आणतो गॅस तिला उचलून. अरे तुम्ही काय आणता उचलून? हे काम धडवत नाही तुमच्याकडून. कुत्र्यासारखा घाव घातला तुम्हाला, कुत्र्यासारखा. घरातला दिलं खायला. जा तिच्या घरातल्या बांगड्या घालून या. आज संध्याकाळी एकतर तिला उचलून आणतो, नाहीतर पैसे तर घेऊन येतो. हे चल राजू, चल. काली उचलून आण तिला.
काय झालं पैसे जमा नाही झाले. तुला माहिती आहे ना मी कसा माणूस आहे. मी जर एखाद्यावर विश्वास ठेवला तर स्वतःचे कपडे सुद्धा काढून देतो. पण जर मला एखाद्याने फसवलं तर फेडून टाकेल मी तुमचे सगळे पैसे. कसं बी करेल, जमा करेल, शेतात काम करेल, पण तुमचे सगळे पैसे देऊन टाकेल. तुम्ही प्लीज मला सोडा. आता तू ठरव तुला पैसे द्यायचे का काय ते. जर तू संध्याकाळपर्यंत पैसे दिले नाहीस देव तुझं कधीच भलं करणार नाही. किडे पडून मरशील तू. वाटोळं होईल तुझं. हे म्हणणे हा दया बाई इकडे रे. आलो. अरे काय बन्नी साहेब काय चाललं मग. काय दया बाई असं काय बोलता राव. आम्ही तुमच्या शब्दाच्या पुढे का. संध्याकाळी ये बांगल्यावर. ते तुझ्याकडे थोडी बाकी पण आहे आणि ते काम पण आहे थोडं बांगल्यावर. येतो का मी. थोडंसं शेतातलं काम राहिलं तेवढं निपटून येतो. बरं बरं ये. अरे राजनचा फोन. हॅलो. अरे नाही नाही असं काय नाही. बोला राजन भाई काय म्हणता. अरे वा वा टाकू ना. तुम्ही म्हणताल तसं यात काय. या उद्या भेटायला. आपण तुम्ही आल्यावर आपण बसून बोलू. हो 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 चालेल चालेल चालेल. आधी आधी येणार आहे. तयारी करून ठेव. हा भाई आजच करतो ते. रस्त्यामध्ये चालतं.
राजन अजून आला कसं नाही. अरे ये राजन यार, आम्ही बराच वेळ वाटत होतो. मलाही साईड होऊन जायचं. चेअर घेऊन ये. कारण आपल्या वेळ नाही का फॅक्टरी टाकत होते आपण. मग राजन कसं काय येणं केलं? काय नाही दया भाई थोडे विषय होता. आपलं रस्त्याची सर नाही का ती जागा बघा ते आपल्याला कुठली पण आली त्या जागले आपल्याला काय किंमत आहे, हो आहे आपल्या हातीतच आहे. किती पाहिजे जागा? काय एक हां मला 20 एकर देऊन टाकू. बघू काय ते नाही का हो चालेल ना, आपण जाऊन बघून येऊ. चला. जागा वगैरे ही आवडली का? बरं बरं ठीक आहे. आपण 2-4 दिवसात करून टाकू व्यवहार. ठीक आहे चालेल. बरं राजन, बोला. 2-4 दिवसात ही जागा तुझ्या नावावर 7-12 करून टाकू. ठीक आहे चालेल चालेल. फॅक्टरी टाक तू, फक्त आपल्याला 30% हिस्सा त्यामध्ये दे. दया भाई 30 का 40 देऊ आपण. अरे ठीक आहे चालतंय, मग निघू आपण. चला दया भाई मला पण मंत्रालय जायचंय. बरं बरं चला भेटू आपण लवकरच. हो चालेल. ही डील आपल्या हातून गेली नाही पाहिजे. ते नानाचा बंदोबस्त कर. त्यांच्याकडे जाऊन हा हा लग्नाचा काटाच काढ. होईन काम. झालं पाहिजे. होईल भाई पक्का. अरे हाय ये ना. काय म्हणते का, कशी आहेस? बरी तू? मी मस्त मजेत. कधी आलीस मग? काय आजच आले. अरे या खूप दिवसात आलीस गावाकडे. हो ना, आता शिक्षण करते शहरामध्ये गेले. वेळच नाही भेटत गावाकडे. तर आज 4-5 दिवसांनी सुट्ट्या काढल्या मग आले गावाला. मग काय नाही म्हणते. कसं चाललंय शहरात? आमची आठवण वगैरे काही येते की नाही? हो खूप येते तुझी जरा. मस्त. मग बाकी काय नाही. मम्मी वगैरे मम्मी आहे ना घरात. बाकी निवांत माझं. दादाचं काम आम्ही घरातच. मजेत तुझं. हो. अरे अनिता हा दादा. कोण आहे? अरे दादा वृत्ती कामाची लहानपणीची मैत्रीण आहे ना. हो का? हो. बरं बरं. मग चहा वगैरे सांग ना तिला. हा नाही सांगते. हो. बरं चल येते मी. हो हो चालेल. ऐक ना, हा उद्या माझ्यासोबत येशील का? मला गाव वगैरे. हो चालेल ना, जाऊया आपण भुईरामनाथाच्या मंदिरात. हो हो नक्की जाऊ. खूप दिवस झाले ना जातो. हो हो चालेल. बाय बाय. आई ये बाळा, खूप कष्ट करतो बरं का बाळा तू. एक गिलास पाणी आण ना. हो आणते.
अरे तुझे बाबा पण असंच कष्ट करत होते बघ. काय झालं आई बाबांना? अरे लोकांचं कर्ज झालं होतं ना, त्यापायी त्यांनी त्यांचा जीव गमावला. तू काळजी करू नको आई. जे बी बाबांनी कर्ज घेतले होते मी ते स्वतः फेडणार. जसं आजपर्यंत फेडत आलोय तसं पुढेही मी फेडत राहणार. तू काळजी नको करू आई. हे माझं जीवन हे तुझ्यासाठीच आहे. चल चल, लय मस्का नको मारू. मी स्वयंपाक करते, आपण दोघं जेवण करू. काय अनिता, तुझी गाडी आताच बंद पडायची. अरे बघ ना, मला तरी काय माहिती आताच बंद पडणार होती. दादाने पण कधी सर्व्हिसिंग केली काय नाही. अरे थांब आपण बघूया तिकडे कोणी दिसतंय. हा, ठीक. अरे दादा, काय झालं ताई? जरा बघ ना, गाडी खराब झाली. खरंच झालं. झाली ताई, चालेल. थँक्यू दादा. राजू, हां. तू त्या दयाबाईला सांग ना माझं कर्ज माफ करायला. नाही ना, असं कसं बोलणार दयाबाईंना? त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावरती. त्यांच्यामुळे तर मी इथेच आज कामाला आहे. नाही तर माझ्या घरच्यांना त्यांनी खूप खूप म्हणजे खूप उपकार आहेत त्यांचे आमच्या घरच्यांच्या. राजू, हां बोल ना. तू माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत का? काय? कर्ज माफ करायला लाव ना. नाही ना करू शकत. एक काम करशील का? हां बोल की, तुझ्यासाठी काय पण करेन. माझ्याशी लग्न करशील? नाही ना, ते तर नाही करू शकत. कारण की माझ्या घरच्यांनी ऑलरेडी माझं लग्न ठरवलं दुसरीकडे. हवं तर मी तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहे, तू म्हणशील ते. कुठल्या प्रकारची आर्थिक मदत किंवा काय पण कुठला पण फॅमिली सपोर्ट द्यायला मी तुला तयार आहे. नाना काय एवढी टेन्शन मध्ये सर? नाना ये बाळा, बस. काय झालं तुम्हाला? लय टेन्शन मध्ये दिसतंय. तब्येत तर बरी ना तुमची? हे आपल्या गावातल्या दयापासनं कर्ज घेतलं होतं. तो सकाळी येऊन गेला. तो म्हणतो या एक तर पैसे द्या, नाही तर जमीन नावी करा. काय म्हणला तो मग? तो म्हणतो या आपला एकुलता एक पोरगा, त्यासाठी काहीतरी ठेवलं पाहिजे. नाना कसा माहिती का, दयाला मोठा माणूस आहे.
आपण त्याचं काही बी बिघडवू शकत नाही. बरोबर आहे तुझं बाळा, बरोबर आहे. तुम्हाला काही नाना गरज पडली अगर माझ्याकडनं तर तुम्ही कधीही मला सांगा. आज तू मदत केली म्हणून माझा पोरगा शरद शिकायला गेला या. शिकतोय बिचारा, त्याचं पण शिक्षण पूर्ण होतंय. तुझी कसली मदत बाळा. ठीक आहे नाना, काही तुम्हाला गरज लागली तर सांगा, मला घरी काम आहे थोडं. देवा परमेश्वरा, काहीतरी कळ घरी बसवया. झाले याचे जागेचे कागदपत्र आण. तर त्याच्यावर अंगुठा मार. नाही नाही मार. नाही 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 नाही. माया पोरासाठी ठेवली जमीन, माया पोरासाठी ठेवली. मार. नाही, तुझा अंगुठा कापून टाकेल. माझा जीव गेला तरी चालेल. नाही मार. चला रे, बरोबर आपलं जे काम नव्हतं ते झालं. चला. नाना, नानाला कोणी मारलं असं? नानाचं कोण दुश्मन असतं?
बरं ऐक ना, अगं बर्थडे आहे माझा, तू येशील ना बर्थडेला? हो नक्की ये. पण दादाने जरा पार्टी पण अरेंज केली आहे ना मोठी. हो हो ये मग तू. आणि तो आपला लहानपणीचा मित्र आहे ना बनी, त्याला पण बोलवलं आहे मी. हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल, ठेवू. ओके ओके बाय. नंतर सगळं वस्तूला आपलं दुसरं सहकार्याला पण हाताखाली घ्या आणि जास्त मार हाण तोड फोड काय करू नका. पोटाना वाढून ठेवू नका आपल्याला. अरे आणू बाळा, तुझा बड्डे आज. तुला माझ्याकडून अगोदर शुभेच्छा आणि तुझे सगळं मित्रमैत्रिणींना पण बोलव बड्डेला. तर आपण दर्शन करून येऊ मंदिरातून. चल. घे तिला पण घे. हॅपी बर्थडे. थँक्यू. कुठे चालली? अगं मंदिरात जायचं. नमस्ते. मंदिरात अनु बाळा, तुला कसं वाटतं डेकोरेशन? एकदम मस्त. बर्थडेचं हॅपी आहेस ना तू? हा. हा भाई फोन करतो मी. फोन करा लगेच आपल्याला सुरुवात करायची. हॅलो. पाच मिनिटं
मीच कित्येकांचं केलं मी बेजार, झालं कित्येकांना इश्काचा आजार. माझ्या रूपावर खेळते गुगार, माझ्या रूपावर खेळते गुगार. आता काय करू मला मी सांगार. मी आहे र दिलवाल्यांची प्रियतम मार. मी आहे र दिलवाल्यांची प्रियतम मार. मी एक नंबर हाय बेबी डॉल. ओठ गुलाबी माझे गोरे गोरे गाल. रूप माझा भलताच न्यारा, गरम सुटला इश्काचा वारा. माझ्या नावाचा वाजतोय डंकार. मी आहे र दिलवाल्यांची प्रियतम मार. मी आहे र दिलवाल्यांची प्रियतम मार. आहेर दिलवाल्यांची प्रियतम मार. आहेर दिलवाल्यांची प्रियतम मार. आहेर दिलवाल्यांची प्रियतम मार. भाई हो भाई, काय झालं? काय नाही रे, असंच. काय बोला भाई. तू आपल्यासाठी काय काम करू शकतोस? बोला काय करू? आपल्याला आहे ना, त्या दिवशी आलेली पोरगी नाही का ती, हां हां. ती वाढवर पाहिजे. अहो भाई, एवढंच काम? अहो तुमच्यासाठी एक मुलगी काय 10 मुली घेऊन देतो मी. बघा, अहो तुम्ही मला की येस जमलं. मी आहेर दिलवाल्यांची प्रियतम मार. वाचवा मला.
काय झालं? कुणी मारले याला? त्या पोरीला उचलाय पाठवलं ना तुम्ही आम्हाला. ते बन्नीमध्ये आला आणि त्यांनी आमचं हे हाल केलं. बन्नी? या बन्नीला ना घर त्या बन्नीला. शांती, तुझा नवरा आमच्याकडे कामाला होता म्हणून त्याला सोडतो. त्याला कापून टाकला असता. नाही, माझ्या पोराला मारू नका. माझा पोरगा तुमच्या मध्ये नाही पडणार. शांती, तुझ्या पोराला सांग, परत जर तू आमच्या पोराच्या नादी लागला तर त्याला सोडीन आणि तुलाच कापीन. नाही लागणार माझं पोरगं. बाळा, तुला लागलं तर नाही ना रे. त्यांच्या मध्ये नको पडू परत. राजू, बोल ना. दैवाची सगळी कामं सोडून दे ना तू. का ग, का असं बोलतेस? काय आहे त्या वसुली वगैरेमध्ये? आपण दूर कुठेतरी जाऊ ना. नाही ग, त्यांचे खूप उपकार आहेत माझ्या फॅमिलीवरती. त्यांचा खूप विश्वास आहे आमच्या घरच्यांचा त्यांच्यावर. पण मला तू हवा आहेस ना. मला पण तू हवेस. मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे. मला तू हवेस. काय म्हणून सरमाड्या? दयाभाऊ, नको दयाभाऊ, माफ करा मला. दयाभाऊ, मारू नका मला, मारू नका. दयाभाऊ, माफ करा. दयाभाऊ, माफ करा मला. दयाभाऊ, माफ करा. दयाभाऊ, माफ करा. दयाभाऊ,
दयाभाऊ माफ करा दयाभाऊ माफ करा नका ना मारू दयाभाऊ तुमच्या पाया पडतो ना दयाभाऊ दयाभाऊ पाया पडतो ना तुमच्या दयाभाऊ पाया पडतो ना दयाभाऊ दयाभाऊ पाया पडतो दयाभाऊ सोडा ना दयाभाऊ माफ सोडा ना माफ करा ना दयाभाऊ सोडा ना मी तुमच्या पाया पडतो तिला मारू नका दयाभाऊ सोडा ना दयाभाऊ तुझं काय चुकलं ना तुमच्या पाया पडतो दयाभाऊ घरचं नाही जागावला दयाभाऊ मला माफ करा दयाभाऊ तिची चुकलं ना दयाभाऊ मला माफ कर मी तुमच्या पाया पडतो ना दयाभाऊ हा आपल्या शब्दाच्या बाहेर माग आलाय त्याला डोळ्यासमोर राजू तुमच्या पाया पडतो राजू वाचव मला त्याच्यामध्ये वाचव मला राजू दयाभाऊ नका ना राजू, प्लीज राजू. पाया पडतो ना दयाभाऊ अनुषा हे टाका त्याला अनुषा 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 थांब ना मला तुला थोडंसं बोलायचंय. बोल ना काय बोलायचंय. तू माझ्यावर खूप प्रेम करत होता लहानपणी मला असं कळलंय. हो का. आणि त्याने सांगितलंय मला. खरंय का. हो का. सांग ना. थांब मला जरा काम आहे. थांब ना. मला तू खूप आवडतो. तुझ्या हृदयात मला थोडीशी जागा मिळेल का. सॉरी माझ्या हृदयात फक्त माझी आई आहे आणि मी माझ्या आईशिवाय कोणालाही महत्त्व देत नाही. याच्या दयाबाई बघा वॉर्निंग देऊन सुद्धा हे सुधारलं नाही. याची चांगलीच जिरवली पाहिजे आणि हा असं सुधारणार नाही. आईला याची ना नाही याची चांगलीच जिरवाय पाहिजे. याच्या आईची गेम वाजल्याशिवाय सुधारणार नाही. हा असंच करावं लागेल काहीतरी. आणा तिला बाहेर. या बाहेर. मारू नका मला मारू नका मारू नका. ए, तुला म्हणलं होतं ना तुझ्या पोराला आमच्या पोराच्या मध्ये पडू देऊ नको म्हणून. नाही माझं पोरग तुमच्या मध्ये समजत नाही का? नाही नका मारू मला मारू नका तुम्ही. समजत नाही तुला. नाही नका मारू. चला रे पोरा आता कसं मध्ये येतो ते बघतो रे. चला. आई 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 काय झालं तुला. आई 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 जेने तुला मारलं ना तुझ्या रक्ताची शपथ
त्याला मी सोडणार नाही, त्याला मी सोडणार नाही, त्याला सोडणार नाही. दया! पेटला बनवा झाला राखवा जिवारी आगर, भूल काय झाली रे मना मला सांगर, दुखाला रमना कुठ कळणार काय रे, सोडली का साथ तू हातातला हात रे, प्रेम केलं का मी केला गुन्हा रे, प्रेम केलं का मी केला गुन्हा रे मना रे. भर सुचना यो रातीचा जागन, येऊ नगा तुम्ही तिथं तुझं तेला जन, आठवते दिसा जाणू पुण्यावरचा चांद ग, अजूनही आठवते तुझं ते बोलर, प्रेम केलं का मी केला गुन्हा रे, प्रेम केलं का मी केला गुन्हा रे मना रे. भारावल मन माझ मनी दंगल, सोबतीचं सपन तू गदावल, देईला र साथ तुला दिसा चोरात रे, देऊन ग असं मनी केला तू का घात रे, प्रेम केलं का मी केला गुन्हा रे, प्रेम केलं का मी केला गुन्हा रे मना रे. जरी डोळा माझ्या किती जरी पाणी, लाभो तुला सुख सदा राहो तुझ्या मनी, राहिला ग आसा तुझी आणि तुझे भासार, दुखाला मना किती गेला जरी श्वास रे, प्रेम केलं का मी केला गुन्हा रे, प्रेम केलं का मी केला गुन्हा रे मना रे. पेटला बनवा झाला राखवा जिवारी आगर, भूल काय झाली रे मना मला सांगर, दुखाला रमना कुठ कळणार काय रे, सोडली का साथ तू हातातला हात रे, प्रेम केलं का मी केला गुन्हा रे, प्रेम केलं का मी केला गुन्हा रे मना रे. आई, मला का एकट्याला सोडून गेलीस तू?
बन्नी खूप वाईट झालं रे. असं व्हायला नव्हतं पाहिजे. ऐक ना, तू रडू नकोस. तुला माझ्यावर विश्वास नाही का? तुझी आई गेली म्हणून काय झालं? मी आहे ना. होय बन्नी, मी आहे ना. तुझी साथ मी कधीच सोडणार ना आयुष्यभर. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. काय बाई बनी गाडी पकड ना. बाई आता जाऊ दे त्यांना. यांचा काटा कसा काढायचा ना मला माहिती. हॅलो मुसाबाई, दयाबाई बोलते. एक प्रॉब्लेम झाला जरा. एक सुपारी द्यायची आपल्याला. हां, पण त्यासाठी मी पाहिजे तेवढी रक्कम मोजायला तयार आहे. पण काम फत्ते झालं पाहिजे आपलं. मी येतो रक्कम घेऊन ऑफिसला तुमच्या. तुम्ही आहात का तिथे? हां, चालतंय चालतंय. चल काली, हे बघ, तू सांगितलं म्हणून मी त्यांना सुपारी देतोय. तुमचा भाई काम झालं पाहिजे बरं का? हो भाई, काम होणार भाई. अहो गिरबाई पुण्याचा किंग आहे भाई. अरे वा, एकदा जर त्याने हातात काम घेतलं ना, काम झालंच म्हणून समजा साई. मग तर आपली तब्येत खुश. काम एकदम मस्त होणार भाई. मग काय आपली तब्येत खुश. काम होणार एकदम मस्त. चलो चला.
ठीक है। हाँ, गिरिभाई से मैं तुम्हारी बात कर चुका हूँ। अच्छा। और हाँ, एक बात, गिरिभाई जब भी कोई काम लेते हैं उसको पूरा ही कर देते हैं। ठीक है, मैं आगे बात कर लेता हूँ। तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मी 50 लाख रुपये घेऊन आलो. बरं, आपलं काम झालं पाहिजे. काम पूर्ण होईल त्याची गॅरंटी आमची. चालेल. गेले पाहिजे तो पैसे गेले पाहिजे तुम्ही तुमचे पैसे गेले जोपर्यंत पैसे देत नाही तर भावाला समजाने याला बोलतो मारायचं. पार्टी का बोलता सर सही पार्टी वो कैसे लेकर आए? पैसा लेके आए भाई मैं. तो पैसे के बारे में बताएं. सब बता दिया. 10 लाख लेकर आएंगे. हाँ. कितना आया? चलेगा, बात करने का थोड़ा. भाई उठता म्हणजे भाई उठता. अरे काय झालं तुला डोळे ना भावा. माझ्या भावाला सोडून द्या भाई प्लीज. विजय भाईला सोडून द्या. थोडा तुमचे पैसे देतो सगळे. पाय पकडतो तुमचे. सोडा भाऊ 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 सोडा ना माझ्या भावाला. भाऊ सोडा ना आपण टाकतो तुमची भाई. सोडा ना माझ्या भावाला. हे विचार उठे भावा. चल ना भाऊ सोडून द्या ना माझ्या भावाला. देतो तुमचे सगळे पैसे भाई. नको नको भाई. भाई ऐका ना भाई. नका ना मला भाई. भाई देतो पैसे तुमचे. काय तुमच्या भाऊ आहे. अरे उठता आहे भाऊ. भाई उठना. हे भाई का सोडून द्यायला तू भाई उठना. वो गया निकल जाएगा. चल लेकर तो भाई मी निकल. भाई बात कर. भाई सोडा मला. आई, आता तू आहे ना त्या मुलीबरोबर बांधावर बसला असेल. त्याला जर आता मारलं ना कोणाला खबरच लागणार नाही. गिरीभाई त्याचा खेळ आत्ता संपूर्ण झाला. अच्छा. त्याचा वायर करतो. चला. खाली उतर त्याला. मार खाली खत्म कर दे. बेंचोत न निघायचा नाही तर तुला पण ठोकन. पकड.
मी नाही जाऊ शकत. चल लवकर. नाही जाऊ शकत मी. बन्नी आपण शहर सोडून जाऊ ना खूप लांब. आपण दोघच जाऊ. खूप लांब आहे उठ लवकर. उठ तो कोंडे आले. लवकर उठ. खाली पकड. पकड. पकड त्याला. काली गेम बजने मांगता. ले भाई काम खच्चे हो गया. श्रुतिका. दयाबाईनं सुपारी दिली होती तुझी मला. आज तक अपना वसूल है. गिरीबाईने आज तक एक भी सुपारी छोडी नाही आहे. पण तुझं प्रेम बघून गिरीबाईच्या काळजात ठेच पोहोचली. जा सोडलं तुला. मार मला. मार. आज तक इसके जैसा दीवाना नहीं देखा मैंने, जो खुद के प्यार के लिए की कुर्बानी दे दी. अल्लाह तेरा भला करे. दया भाई 50 लाख में एक नहीं 2 सुपारी पूरा किया. शायद वो लड़की तुम्हारे नसीब में नहीं थी. चल जान दे, दूसरी देख लेना. थांब. काय आलं ते बघ. अरे हा. अरे एक काम कर. अरे हा जेवण ते जेवण एक काम करू. वैद्याकडे घेऊन जाऊया. हा चल चल चल. उचल उचल. पायवर घे. बस लवकर लवकर बस.
तिचं पृथ्वी लवकर चल. जिवंत आहे. किती क्रूरपणे मारले. हे बाळा, परमेश्वरा, एवढं लागून सुद्धा हा मेला नाही म्हणजे नक्कीच याची काहीतरी अपुरी इच्छा पूर्ण व्हायची. कोण आहे तुम्ही आणि मी इथं कसं काय आलो? अरे मी वैद्य शंकराचार्य, त्या शंकराचा भक्त. मी आणि तुला तुझे मित्र घेऊन आले होते इकडे. सांभाळ सांभाळ बाबा, वृच्छित अवस्थेत त्या परमेश्वराने तुला वाचवले. नक्कीच तुझ्या मनोकामना. बाबा, मला काय आठवण कसं येत नाही. आठवतोय ते कसं आलं. कोण आहेस तू? जायचंय बाबा. बाबा, तुला गोळी लागली होती, आता तू व्यवस्थित आहेस. बाबा, हे सगळं झालं कसं? मला जायचंय बाबा. मी माझ्या आईला दिलेलं वचन मला पूर्ण करायचंय बाबा. नक्कीच बाबा, ते दया मला दयाला मारायचं नाही. कोण हा दया आणि का तू त्याचा बदला घेतोस? बाबा, दया. बाबा, मला दया. याच मध्यासाठी परमेश्वराने तुला जिवंत ठेवलंय. नाही तर एवढं लागलेलं असताना आजपर्यंत कुणी जिवंत राहिले. जा, ज्या कामासाठी तू चाललायस ते काम पूर्ण करून ये. माझा तुला आशीर्वाद आहे. धन्यवाद बाबा. मी तुमचा खूप खूप आभारी बाबा. बाबा, Ah.
हे कलियुग. निरपराध माणसाला लोक मारायला लागले. अपराधी माणसं अशीच फिरत आहेत. परमेश्वर पोराची काळजी कर. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. शिव 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 शिव. दया, अरे दया. काय साहेबांनी काय रे? दया, आज तुला मी इथे विषय संपवणार. बघ रे त्याला काय पाहिजे. उपास त्याला. डोक्यात त्याच्या. बन्नी, जसं तुझ्या आईला मारलं ना तसं तुला मारणार आज. तर उठ. दया, तुला मोठी चूक केली. माझ्या आईला मार.
दया लय लोकांची तू बळी घेतली, आता मी तुझी बळी चढवणार. दया आता तुझी बारी. आई आई मी तुला वचन दिलं होतं की मी या दयाला मारणार. आई आम्ही दयाला संपून टाकलं आहे. आई तुझ्या जवळ येत आहे, तुझ्या जवळ येत आहे आई. आई कुठे जात घ्या तुमचं. त्याला पाणी तिकडे तू आता हो तुम्ही येत नाही अमोल भाऊ याच्यात दिसा ना व्हिडिओ चालू लाईव्ह. I love you. I love you. I hate you. रेडी ऍक्शन ऍक्शन. अरे तू असं का लपून बघस बघ. आई तुम्ही काय अरे काय तुम्ही कशाला असताय राव. असं नका तुम्ही. काय करायला माहिती का कापताय बरं आता आपलं तुम्ही असं नका. चला घ्या. हा रेडी रोलिंग. पुढे सारखा ते पारतीश ते पुसा लागला शेंदूर असे. हा रेडी रोलिंग कॅमेरा डायलॉग ऍक्शन. अरे थांब. अरे कसला कानूर